फार मोठी चूक. चूक नाही म्हणता येणार, पातकच झाले मोठे. गुरुजी, आम्हाला माहिती येते, तर त्यावर उपाय काय ते सांगा. लवकरात लवकर हे भैरव कवच दाराला बांधा. गुरुजी, एवढीच गोष्ट होऊ शकते? हा फक्त तात्पुरता उपाय झाला. म्हणजे अजून काही करायचंय का? ते मी सांगू शकत नाही. गोष्ट फार मोठी आहे. यासाठी आप्पा महाराजांचा सल्ला घ्यायला हवा. इतक्या मोठ्या गोष्टीतून कसा मार्ग काढायचा हे तेच ठरवू शकतील. आप्पा महाराजांना विचारायचं, गोष्ट खरंच इतकी गंभीर आहे का हो? कौशल्यताई, आपण वर्षातून एकदाच येणारा मुहूर्त चुकवलाय. दरवर्षी आपण ह्याच मुहूर्ताला महाचावीस दाराला बांधतो. आणि ह्यावेळी गेल्या 30 वर्षांची प्रथा तुटली आहे. तुम्हाला काय वाटतं, ही विस्कटलेली घडी ठीक करणं इतकं सोपं असेल? हे बरं, चुका कोणी करायच्या आणि भोगायचं कोणी? ज्यांनी चुका केल्या ते तिथे मजा करतायत आणि इथे ते सगळं आम्ही भोगतोय. अलक, सॉरी औसे. गुरुजी, तुम्ही आप्पा महाराजांना निरोप धडा म्हणते मी. मला खात्री आहे सारं काही सुरळीत होईलच की. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हो, एक महत्वाचं, वाड्यातल्या प्रत्येक माणसाने स्वतःची काळजी घ्या. गुरुजी, जरा स्पष्टपणे सांगा की. हे पक्क सांगता येणार नाही, पण आपण इतकी वर्ष चालत आलेल्या कालचक्राला तडा दिलाय. कारण ह्या घटनेमुळे वाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या जीवाला धोका आहे. काळाच्या हातात आपणच कोलीत दिलाय. आता तो काय करेल हे त्या काळाला आणि भैरवालाच ठाऊक. कारण संकट कधीही कुठेही गाठू शकतं.